कर्मचारी संघटना ही गेल्या काही वर्षापासून काम करते. या संघटनेची आज कार्यकारिणीची आढावा बैठक आटपाडीमध्ये आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी उपस्थित माननीय सतीजी मेटकरी, माननीय महेश पाटील, माननीय संजय पवार साहेब, माननीय उमाताई, प्रकाश कांबळे, माननीय अनुप खैरनार आणि तुम्ही सर्व सहकारी मित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विदर्भ, कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागातून आलेल्या सर्व माझ्या सहकारी मित्रांचं मी माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर STC महाराष्ट्रातील सर्व लोकांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. काही मुठभर लोक असतील की ज्यांनी STतून कधी प्रवास केला नसेल, परंतु जवळपास 99% लोक यांचा STC लालपरीशी हा जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे बदल घडलेले आहेत त्यामध्ये सिंहाचा वाटा हा STचा आहे. आणि अशा STसाठी रात्रंदिवस मेहनत करणारे चालक असतील, वाहक असतील, यांत्रिक विभागामध्ये काम करणारे सहकारी असतील, स्वच्छता काम करणारे तिथले सहकारी असतील किंवा अन्य अधिकारी, इतर कर्मचारी वर्ग असेल, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आता मी त्या इतिहासामध्ये जात नाही, परंतु आपल्या सर्वांना अभिमानाची बाब आहे, आनंदाची बाब आहे की ST कर्मचाऱ्यांच्यासाठी सदाभाऊ खोत आणि आपण सर्वांनी मिळून जे केलंय ते STच्या इतिहासामध्ये कुणीच केलेलं नाही. जे आपल्या संघटनेचे आहेत ते तर मान्य करतील, पण जे आपल्या संघटनेचे नाहीत परंतु त्यांचा अंतर्मन त्यांना नक्की म्हणेल की आपला सुद्धा पगार हा सेवा शक्ती संघ ST कर्मचारी संघाच्या मुळेच वाढलेला आहे. प्रत्येकाला दोन मन आहेत. एक मन आपण सांगल तसं बोलतं आणि एक मन खरं बोलतं. आणि आपल्या ज्या अंतर्मनाला विचारलं तर सगळ्यांनाच हे मान्य करावं लागेल. कारण STची अगोदरची परिस्थिती जी होती ती फक्त गुलाम बनवणं, गोचिड तसा रक्त पितो तशा पद्धतीनं ST संघटनानेच या कर्मचाऱ्यांचं रक्ताचं शोषण केलेलं आहे. आता पण मी बघतो त्या लोकांची इतकी धावपळ चालू असते क्रेडिट मिळवण्यासाठी, इतकं व्याप करतात. प्रत्येक लोकांना आम्ही तुमचंच आहे, आम्ही तुमचंच आहे. परवा तर बैठकीमध्ये असं झालं, आम्ही काय भूमिका घेणार हे त्यांना माहित नव्हतं आणि आमची भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांची पण भूमिका बदलली. सरकारला पण कळलं नेमकी ही अशी काय करायला. आतमध्ये येऊन एक बोलतायत, परत बाहेर आलं एक बोलतायत. आमची भूमिका तुमच्या प्रतिप्रामाणिक आहे. सरकार आपलंच आहे, सरकार तुमची बाजू घेईल, परंतु मी आणि सदाभाऊ हे कर्मचाऱ्यांची बाजू रस्त्यावरती पण लावून धरतोय, सभागृहात पण लावून धरतोय आणि जिथं कुठं भूमिका मांडणं शक्य आहे तिथं आम्ही तुमच्याच हिताची भूमिका मांडतोय. त्यामुळे हे सगळे रिझल्ट येत आहेत. आता स्पर्धा लागलेली आहे की संघटना कुणाकडे जाणार, कशा जाणार, काय जाणार. मी तिथं बघतोय सगळं गंमत कशी चालू असते. त्याला जाऊ दे, कुणाला कुठं जायचं तिकडे जाऊ द्या, संघटना कुठेही जातील, परंतु महाराष्ट्रातला ST कर्मचारी हा आपल्याच बाजूने येईल, आपल्या बाजूने. कारण त्याला अनेक आहेत. कारण आपण सातत्यानं आपल्या संघटनेची पत्र दिलेली तुम्ही जर बघितली तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे तर विषय आहेतच. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं दाम मिळालं पाहिजे, कारण रक्ताचं पाणी करतोय. जेव्हा 47, 48, 50 टेम्परेचर महाराष्ट्रामध्ये असतं आणि तेव्हा बिगर ACच्या गाडीमध्ये काम करणं काय असतं ते चालकाला आणि वाहकालाच माहित आहे. जेव्हा ती ST गरम होते तेव्हा आम्हाला बसता येत नाही तिथं. गावाकडची जेव्हा मागं फुल झाल्याच्या नंतर पुढं लोक येऊन बसतात बोनेटवर. तर ते बोनेट किती गरम असतं तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. तुम्ही तर कंटिन्यू तिथंच असता, रक्ताचं पाणी होतं तिथं. अरे मग जर माझ्या ST कर्मचाऱ्याच्या रक्ताचं पाणी होत असेल तर त्याचा योग्य दाम त्याला का मिळू नये ही आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊनच आम्ही जेव्हापासून ST कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नामध्ये आम्ही लक्ष घातलंय त्या दिवशी जी भूमिका होती तीच आज आमची भूमिका आहे. त्यामध्ये कुठंच फरक नाही.
आज एवढा पगार वाढलाय. आता परवा तुमची मीटिंग तुम्ही बघितली, डीएच्या संदर्भामध्ये तुमचं घर भाडं विषय असेल, मागचे फरक देण्याचे विषय असतील, हे सगळे विषय आम्ही लावून धरले तिथं. महागाई भत्ता राज्य सरकारचा वाढतो, परत एसटी कर्मचाऱ्यांनी 10-20 आंदोलन करायची, मग तुमचा वाढतो. हे कुठला प्रकार आहे? आम्ही बाब निदर्शनास आणून दिली आणि सरकारनं निर्णय करून टाकला, ज्या दिवशी तिकडे राज्य सरकारचा महागाई भत्ता वाढेल सुमोटो त्याच दिवशी तुम्हाला परत त्याची तुमचं घर भाडं 8, 16, 24 होतं, ते 10, 20, 30% केलेलं आहे. अनेक चांगले निर्णय झालेले आहेत. पगारात किती वाढ झाली तुमच्या? आपलं आंदोलन सुरू झाल्यापासून किती पगार वाढलाय तुमच्या ह्याच्यात? डबलच पगार झाला, डबल ट्रिबल झाला साहेब, डबल ट्रिबल झाला, 3 पटी झाला. कधी विरोधक आमचे काय वाटोळ केलं असेल तिकडे तुम्ही भूमिका मांडली पाहिजे सगळ्यांनी. हो, आपल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येक सभासदांनी. तुम्ही फेसबुक वापरता, कोण कोण वापरता? सगळे वापरता. तुम्ही ट्विटर वापरता, तुम्ही इंस्टा वापरता. सरकारनं देवाभाऊंचा आभार मानणारा व्हिडिओ, संघटनेचा आभार व्यक्त करणारा व्हिडिओ आला पाहिजे ना तुमच्या सगळ्या प्रत्येकाचा. तुम्ही व्हिडिओ तयार करा सगळ्या राज्यात. काय केलं आपण संघटनेमध्ये आल्याच्या नंतर, काय बदल झाले की नाही बदल? हो, 100%. ते बदल सगळे आले पाहिजेत, रेकॉर्डवरती मीडियामध्ये आले पाहिजेत. सरकारला तर धन्यवाद दिलं पाहिजे ना. एवढा मोठा पगाराची वाढ सरकार करत असेल, आपण धन्यवाद दिलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन खात्याचे मंत्री महोदय, यांना आपण धन्यवाद दिलंच पाहिजे. आता मुळामध्ये आता आपले सहकारी मित्र बोलले की अधिकाऱ्यांची मानसिकता काय आहे, त्यांना पिळून काढा. आपण धुणं धुतल्यानंतर कसं पिळून असं पाणी काढतो, तसा एसटी कर्मचारी असा पिळला पाहिजे. ऊसाच्या घाण्यात कसा असं 4 राज्य ऊसाच्या सुईट्या मागं पुढं करून जेवढं निघत नाही तेवढं सगळा रस काढून घेतला जातो आणि मग तो चोथा टाकला जातो. तसं त्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलची मानसिकता ही अधिकाऱ्यांची झालेली आहे. तुम्ही बघितलं असेल की अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमचं काहीच काम नाही. आम्ही कुणाची बदली, कुणाच्या भानगडी काहीच कशातच नाही ना. आम्हाला त्याची आवश्यकता नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, गावगाड्याच्या लोकांच्या आशीर्वादानं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये खूप सन्मान मिळालेला आहे आणि त्यामुळं आम्हाला काहीच चिन्ह चोरीचा धंदा करायची गरज नाही. ज्या कुणाला लोकांना करायचं त्यांच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु हे जी मानसिकता आहे ती नक्की बदलेल. तुम्ही एकदम असं ताकदीनं या सगळ्या विषयामध्ये लढून राहा. अधिकाऱ्यांना कसं असतंय, त्यांना तिथले 2-4 लोक हाताशी धरून मग कुठं काहीतरी तुमच्याकडून काय चिरीमिरी निघते का, ह्या सगळ्या प्रयत्नात ती लोक असतात. ती मानसिकता एका दिवसात बदलणार नाही, परंतु 1,00,000% ती मानसिकता सुद्धा बदलणार आहे. त्यांना काय मेसेज जायचा तो गेलाय, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी आता त्याच्या सगळ्या खोलामध्ये जात नाही, परंतु मी एवढंच सांगतो, या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या सोबत एसटी मध्ये बदल कसे झाले पाहिजे. मी परवा मीटिंग मध्ये एक विषय मांडला की महाराष्ट्रातल्या तुम्ही काही कंडक्टर लोकांना, महाराष्ट्रातल्या काही तुम्ही ड्रायव्हर लोकांना, महाराष्ट्रामध्ये यांत्रिकी विभागामध्ये काम करणाऱ्या आमच्या तिथल्या मेकॅनिकलला, जे काही प्रमुख लोक आहेत, जे मास्टर आहेत, जे हुशार आहेत, की एसटी कशा पद्धतीने बदलणं आवश्यक आहे, एसटी मधले लिकेजेस काय आहेत. नानीला गोळा दरवाजा मोकळा असलं चालणार नाही ना. दाखवायचे, करायचे. तर असे काही सजेशन हे तुम्ही दिले पाहिजे. आणि त्या बैठकीमध्ये मांडण्यात झालंय की अशी काही प्रमुख लोक आहेत त्यांच्या सोबत मंत्री महोदय 1-2 तास वेळ देतील. तर कुठलाही अधिकारी असणार नाही तिथं. तुम्ही ग्राउंड वरती काम करणारे सगळे सहकारी मित्र असाल तर असे महाराष्ट्रामध्ये आपले जे सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती घ्या. एसटी नेमकं काय बदल केला पाहिजे, कशा पद्धतीनं चुकीचं काम होतंय, निदर्शनाला आणून दिलं पाहिजे ना. ही आपल्या सर्वांची मालमत्ता आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे, जनतेची मालमत्ता आहे. ही कुणाची एकट्या दोघांची प्रॉपर्टी नाही, ही कुणाच्या एकट्या दोघांची जबाबदारी नाही. आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की एसटी सुद्धा पूर्णपणे बदलली पाहिजे. एसटीच्या माध्यमातून गावगाड्यातल्या सामान्य लोकांना चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे आणि या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळामध्ये काय बदल अपेक्षित आहेत ते तज्ञांपेक्षा तुम्ही सांगू शकता. कारण तुम्ही तज्ञ, रोज तुमचं सहवास आहे, प्रॅक्टिस आहे तुमचं रोज इथं. तुम्हाला रोजच्या बारीक गोष्टी माहित आहेत. तज्ञ लोकांना काय एसी मध्ये बसणार
त्याला विचारणार त्याला विचारणार, हे काय करू ते काय करू. तुम्ही रोज तिथं ग्राउंडवरती काम करताय, तर तशा पद्धतीच्या सजेशन तुम्ही द्या. एसटी बदलण्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काचं दाम मिळण्याच्या दृष्टिकोनातून सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा संघर्ष हा कायम राहील. तो कधीच थांबणार नाही, तो कधीच थांबणार नाही. आणि तुमचेच आशीर्वाद आम्हाला भरपूर झाले ना. तुमच्या घरातल्या मुलाबाळांचे, तुमच्या आई वडिलांचे, तुमच्या नात्यातल्या लोकांचे त्याला कळते ना काय बदल झालाय. आपण आंदोलन घेतल्याच्या नंतर तुमच्यामध्ये काय बदल झालाय त्यांना माहित आहे. तुमचा समाजाचा सन्मान असेल, गावातला सन्मान असेल, पैठवाड्यातला सन्मान असेल, सगळी परिस्थिती बदललेली आहे. सामाजिक आर्थिक परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांची बदलली पाहिजे. त्यासाठी आपली संघटना ही नेहमी संघर्षाच्या भूमिकेमध्ये असेल. सरकारनं चांगले निर्णय घेतले, सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारी असेल. आणि जिथं कुठं आपल्याला बोलावं लागेल तिथं सदाभाऊनी मी तुम्हाला एकदम फुकट 2 आमदार मिळालेले आहेत. काय तुमचं आम्ही काय घेतले सांगा ना. काय आहे सांगा. उलट तुमचं हे झालं ते झालं, अमुक झालं तमुक झालं. आम्ही रोज आहे ना तुमच्या सोबत. जिथं कुठं काय काय अधिकारी मुद्दामून करतेच गोष्टी, त्याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही काल का परवा हे आली होती मुंबईला. परत आम्ही त्यांच्या PS साहेबांना बोललो, बाबा नाही असं असं आहे. माननीय मंत्री महोदयांना काल पण मी या सगळ्या विषयामध्ये भेटलो. तर आपण या सगळ्या विषयामध्ये एक हक्काची 2 माणसं तुम्हाला, डायरेक्ट वरच्या सभागृहात एक माणूस, खालच्या सभागृहात एक माणूस, म्हणजे तुम्हाला कुठं काही इकडं तिकडं पळायची गरजच नाही. नाहीतर तुम्हाला मंत्रालयात सोडायलाच माणूस मिळाला दिवसभर रांगेतच तुमचा दिवस गेला असता. सतीश मेटकरीचा तुमच्या टीमचा. हा तुम्ही बोलवा तेव्हा आम्ही गेटवरून घ्यायला येतो तुम्हाला. विधान भवनामध्ये पाहिजे विधान भवनामध्ये, मंत्रालयात पाहिजे मंत्रालयामध्ये. हे तुमच्या या संघटनेचं सतीचं खरं कौतुक आहे. तो अत्यंत व्यवस्थितपणे, अत्यंत प्रामाणिकपणे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या भूमिकेशी तो ठाम आहे. त्याच्याबरोबर तुमचे सहकारी पण आहे. घेतो म्हणजे तो तुमचा कॅप्टन आहे, बाकी तुमची टीम आहे की म्हणजे सगळ्या विभागात. खरं तर लोकांचं कौतुक करण्यासारखं आहे की एखाद्या वकिलापेक्षा तज्ञ ड्रायव्हर कंडक्टर आहे हे माहित नाही लोकांना. हे एवढं गडी हुशार आहे हे लोकांना माहित नाही. एखाद्या वकिलाला पण कायदा माहित नसेल तेवढा कायदा आपल्या कर्मचाऱ्यांना माहित आहे. मीटिंग मध्ये बघतो बोलताना काय काय असं एकदम रामजेठमालानी सारखे बोलतील कर्मचारी, बरोबर की नाही. म्हणजे इतकं तिथल्या वरच्या अधिकाऱ्यांना पण माहित नाही ते आपल्या सहकारी मित्रांना माहित आहे. ते मुद्दे मांडतात, ते मुद्दे त्याचे रास्त असतात आणि त्यामुळं हा विषय तुमच्यावरती अन्याय होत होता आणि म्हणून न्याय मिळावा या भावनेतूनच मी सदाभाऊ तुमच्या सोबत आलोय. तुम्ही बघताय आंदोलन वगैरे लोक करतायत कसे. 16 दिवस बसणं शक्य नाही. ते रोहित पवार ते पंढरपूरमध्ये बसलं, दुसऱ्या दिवशी वाढायला या कुठे सोडवा मागे. तुम्ही बघितलं नाही म्हणजे त्याला दुपारी 3 पर्यंत त्यांचा जेवणाचाच कार्यक्रम सुरू होता. पहिल्या दिवशी मंडप टाकतो, तुम्ही बघितलं उपोषण. दुसऱ्या दिवशी ती फोन करा या कुठेतरी सोडवा मागे. परवा दिवशी सभागृहात मग माझी कुणी बैठकच लावलं का म्हणते माझ्यामुळं निर्णय झाला. किती तफावत असते बघा. परवाच भाषण आहे सभागृहातलं, माझी कुणी बैठक लावं ना. मला त्या कमिटीला जायला सांगितलं, कमिटीने गेलो म्हणजे ती आमची मुदत संपली म्हणते. मग आम्ही करायचं काय. काल माननीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांसाठी काम करणारे आहेत, लोकांच्यासाठी काम करणारे आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करून टाकली शेतकऱ्यांना. मोबाईल तिथं लावायला लागलं, मी बघत होतो त्याकडं आमच्यामुळे क्रेडिट काही नाही असं काय. आंदोलन करायला त्याला रक्तात असावं लागतं, भावना प्रामाणिक असावी लागते. आणि म्हणून मी सदाभाऊ तुम्हाला माहिती डास किती चावत होती आपल्याला, पण आम्ही तिथून जागा सोडली नाही. रिझल्ट घेतल्याशिवाय आम्ही बाहेर. तेव्हा आमच्यावर टीका पण झाली, तुम्ही पण कुणी आमच्या सोबत नव्हता, एक पण माणूस आमच्या सोबत नव्हता. आम्हाला तिथं बाईट पण देता आली नाही. आम्ही विधान भवनाच्या बाहेर प्रेस घेऊन सांगितलं. परंतु आंदोलनामध्ये कुठंपर्यंत जायचं आणि कुठं थांबायचं हे आंदोलनकर्त्याला समजलं पाहिजे. आणि सदाभाऊ त्यामध्ये इतके मास्टर आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये किती शेकडो आंदोलन त्यांनी केलेले आहेत. शेकडो. 300 रुपये उसाला भाव मिळायचा, तो 3000 रुपये मिळतोय, असाच मिळत नाही. त्यासाठी काही लोक मेलेत, काही लोकांनी गोळ्या झेललेल्या आहेत अंगावरती, हजारो लोक जेलमध्ये गेलेले आहेत. हे आंदोलनाशिवाय झाले नाही. दुधाचे दर 5 रुपये 7 रुपये दुधाचे दर होते. असे
सगळे विषय करत करत या लोकांना आता न्याय मिळतोय. आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये कृती समिती आपण नाही, त्यामध्ये बाकी सगळे आहेत. कृती समिती मला बरोबर अरे काय याचं चाललंय कृती समिती. सगळे जेव्हा एकत्र कधी लोक येतात, जेव्हा कुठंच काय चालत नाही, लोक हातबल होतात, तेव्हा म्हणून आता आपण एका विचारानं जाण्याची आवश्यकता आहे. आपल्याला तसं करायची गरज नाही, कारण आपण मुद्द्यावरती ठाम आहोत. मुद्दा आपण सोडत नाही. आपला मुद्दा काय आहे? कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पद्धतीनं पगार मिळाला पाहिजे, आपला मुद्दा आहे. आपला मुद्दा दुसरा काय आहे? कर्मचाऱ्यांच्या वरती जाचक नियम अटीमुळं जी कारवाई होते, इकडं सांगलीचा अधिकारी 80 लाख खातं एकटं आणि इकडं 8 रुपये वाढलं चिल्लर मध्ये, त्याला घरी पाठवा. ही तफावत काय पाहिजे? हा आपला मुद्द्याचा भाग आहे. एसटी मध्ये भ्रष्टाचार होता कामा नये, आपला मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती आपण लढतोय. महिला कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना चुकीच्या पद्धतीने ड्युट्या लावणं, त्यांची हॅरेसमेंट करणं, त्यांची बसायची रेस्टरूम चांगली असली पाहिजे, शौचालय सगळ्या डेपोमध्ये चांगली असली पाहिजे, आपले मुद्दे आहेत. आपण नुसतं कर्मचाऱ्यांच्यासाठी भांडत नाही, एसटी मध्ये बदल येण्यासाठी सुद्धा सजेशन देणारी ही पहिली संघटना आहे आपली. की महामंडळाचं इन्कम या पद्धतीनं वाढू शकतं, महामंडळाचं नुकसान या पद्धतीनं गेलं तर थांबू शकतं, ही सांगणारी आपली संघटना आहे. पहिली संघटना अशी आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये तुम्ही महामंडळामध्ये काय बदल असणं अपेक्षित आहे याच्या संदर्भामधला सुद्धा एक छोटा अहवाल तयार करावा आपल्या संघटनेच्या वतीनं आणि तो आपण राज्य सरकारला द्यावा. तशा पद्धतीची बैठक आपले जे तज्ञ लोक आहेत, ड्रायव्हर, कंडक्टर आणि यांत्रिकी विभागामध्ये काम करणारा किंवा अधिकारी लेवलला एखादा चांगला अधिकारी असेल, बाबा हे सजेशन आमचं चांगलं सांगणं सरकारला गरजेचं आहे. अशा लोकांच्याकडून व्यवस्थितपणे माहिती एकत्र करून त्यातले काही 5-25 लोक एकत्रित करून आपण माननीय मंत्री महोदयांच्या सोबत 1 तासभराची बैठक लावू आणि त्यांच्या सोबत आपण साधक बाधक चर्चा या संदर्भात करू. आता आपलं अधिवेशन घ्यायचं आहे असं सगळ्यांच्या वतीनं सांगितलंय. तर आम्ही सोमवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आणि सदाभाऊ म्हणणार आहोत की आम्हाला तुम्ही वेळ द्या. पावसाळ्याच्या नंतर थोडा जरा आता इकडं आपल्याला तर पाऊसच नाही, पण जिथं कुठं आपल्याला घ्यायचं आहे तिथं पाऊस आहे, तर तशा पद्धतीची वेळ मिळाली तर आपण ते अधिवेशन घेऊ आणि काही आपल्या मागण्या राहिलेल्या आहेत त्या आपण तिथं आपण ताकदीनं मांडू. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत परत एकदा आपले हे निर्णय घेतले त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांचे मी मनपूर्वक आपल्या संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. वेळोवेळी आंदोलन केली, मुंबईमध्ये तुम्ही जाऊन बसला, मुंबईमध्ये पण संख्या खूप होती, तुम्ही आम्ही आलो तेव्हा पण बऱ्यापैकी 1000 कर्मचारी तिथं सेंट्रल ऑफिसला बसून होते. पहिल्यांदा असं घडलं की सेंट्रल ऑफिसला तुम्ही ठाण मांडून बसला होता. तुमच्यामुळं साहेब, तुमच्यामुळं मैदानावरती सकाळी बसा, संध्याकाळी बाहेर काढतील, परत सकाळी जाऊन बसा. म्हणजे आंदोलनाला पण काही धार राहत नाही. पण आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकदम असं तळ धरून पोलीस प्रशासनाने पण आपल्याला खूप सहकार्य केलं मुंबईच्या. त्यांचं पण मी तुमच्यामुळे साहेब सगळं की त्यांना आम्ही विनंती करायचो, आम्ही त्यांना की बाबा असं असं, तर त्यांनी बरे ठीक आहे, ते पण म्हणले आम्हाला हे बघवत नाही, कर्मचाऱ्यांना पाऊस येतोय, हाल होते, तर म्हणजे त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं. त्यांचंही मनपूर्वक आभार. परत एकदा तुमचं सर्वांचं आटपाडीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो.